ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। राजकारणाच्या ऐशी की तैशी कोल्हापुरात मुश्रीफ समरजित यांचा दोस्ताना, मुरगुडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदे सेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान। जिल्ह्यातील 13 नगरपालिका व नगरपंचायतीच्या अर्ज भरण्याच्या अखेर दिवशी सोयीच्या स्थानिक आघाड्या आकारास आल्याने राजकीय संदर्भ बदलले आहेत। कागल नगरपालिकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाडगे हे कट्टर विरोधकांचा दोस्ताना झाला। मुरगुडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी भाजपच्या सुहासिनी देवी पाटील यांना शिंदे सेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भाजप विरोधात मोठ बांधली। राज्याच्या राजकारणात गेली 3.5 वर्षे महायुती म्हणून कार्यरत असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे सेनेमध्ये नगरपालिका निवडणुकीत उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। संवेदनशील असलेल्या कागल नगरपालिकेत गेल्या 8-10 दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या। मंत्री मुश्रीफ व समरजित घाडगे यांच्यात सरळ सामना होईल असं वाटत असताना गेल्या 2 दिवसापासून अंतर्गत घडामोडींना वेग आला आणि दोन्ही गट एकत्र आणि कागलकरांसह सगळ्यांनाच धक्का बसला। भाजपचे माजी आमदार संजय घाडगे हे संजय मंडलिक यांच्यासोबत जाणार का, हे पाहणं महत्वाचं आहे। मुरगुड नगरपालिकेत संजय मंडलिक यांनी भाजपशी हातमिळवणी करत भाजपचे प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्षपदावर उमेदवारी देऊन सर्वांना धक्का दिला। कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत सर्वपक्षीय शाहू आघाडीने भाजपला आव्हान दिले आहे। पेठ-वडगाव नगरपालिकेमध्ये युवक क्रांती विरोधात यादव पॅनल अशीच लढत होती। मात्र यावेळी आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष व महादेव महाडिक यांच्या तारा राणी पक्षांच्या वतीने प्रवीता सालपे या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत। त्यांना विद्याताई पोळे यांच्या नेतृत्वाखाली यादव पॅनलने आव्हान दिलं। मलकापूर नगरपालिकेत आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर या पारंपरिक प्रतिस्पर्धेमध्ये झुंज होत आहे। तर चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेसनेही त्यांना हात दिला। गडिंग्लजमध्ये भाजपने जनता दलाशी हातमिळवणी केली, त्यांना शिंदे सेनेनेही साथ दिल्याचं चित्र आहे। हातकलंगडीत महायुती व महाविकास आघाडी फुटली असून नगराध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्याने सर्वच पक्ष स्वबळ अजमावणार। येथे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। तर आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य, भाजप, शाहू आघाडी यांना एकत्र आणत आघाडी केली आहे। तिथे अपक्षांना एकत्र करत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे। नेमकी कशी लढत होते हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।